नमस्कार. सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण समाज कल्याण विभाग भरती 2024 ची संपूर्ण जाहिरात या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यामध्ये एकूण किती पदे आहेत, प्रवर्गानुसार किती जागा आहेत, प्रत्येक पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे, त्याच्यानंतरनं त्याच्यासाठी लागणारी वयोमर्यादा काय असेल, त्याच्यासोबत त्याची वेतन श्रेणी काय आहे, या प्रकारची सगळी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशा प्रकारची जाहिरात आपल्याला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे इथून आपल्याला मिळेल. जाहिरात आहे समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक म्हणजे कोणकोणती पदे आहेत यामध्ये सांगितलेलं आहे. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल किंवा अधीक्षक महिला, गृहपाल किंवा अधीक्षक सर्वसाधारण, समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील कोणकोणती पदे आणि किती प्रवर्गानुसार आहे तेही आपण एकदा बघूयात. याच्यामध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, सिनियर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर एकूण 5 पदे याच्यामध्ये सांगितलेले आहेत. अराखीव पदे आणि प्रत्येक प्रवर्गानुसार दिलेली आहेत पदे. एकदा तुम्ही चेक करायचं आहे की कोणकोणत्या प्रवर्गामध्ये आपण हा फॉर्म भरू शकतो. आता याच्यामध्ये समांतर आरक्षण दिलेलं आहे की कशा प्रकारे जागा आहे, सर्वसाधारण आहे, महिला, खेळाडू. ठीक आहे. पुढचं पद आहे समाज कल्याण निरीक्षक, सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर. एकूण पदे आहेत 39. ठीक आहे. प्रवर्गानुसार जर आपण बघितलं तर या प्रवर्गानुसार आपल्याला दिल्या आहेत पदसंख्या एकूण 39. अराखीव आहेत 13. अराखीव मध्ये या प्रवर्गातील सगळे कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. एकूण आरक्षित पदे 26 आहेत. त्याच्यामध्ये इथे जर आपण बघितलं तर विशेष मागास प्रवर्ग 2 जागा आहेत, ओबीसी साठी 5 जागा आहेत, एसबीसी ओबीसी, त्याच्यानंतर एनटी बी साठी आहेत, एनटीसी एनटीडी साठी आहेत. ठीक आहे. आणि इथून सर्वसाधारण किती आहेत, महिलांसाठी किती जागा आहेत, खेळाडू, माजी सैनिक, अंशकालीन, त्याच्यानंतर दिव्यांग, अनाथ यांच्यासाठी सुद्धा पदे आहेत. तेही एकदा चेक करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. यानंतर आहे गृहपाल, अधीक्षक, वॉर्डन महिलांसाठी. स्पेशली महिलांसाठी या जागा आहेत. आता महिलांसाठी या जागा आहेत ते एकूण 92 पदे आहेत. एकूण 92 पदे आहेत. पदसंख्या सांगितलेली आहे. अराखीव 34 आहेत, आरक्षित 58 आहेत. सर्वसाधारण, खेळाडू, माजी सैनिक, अंशकालीन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग आणि अनाथ यासारख्या समांतर आरक्षणामध्ये सुद्धा तुम्हाला पदांचं वर्गीकरण दिलेलं आहे. तेही एकदा बघायचं आणि या स्पेशली जागा फक्त महिलांसाठीच्या आहेत. पुढे आहेत गृहपाल, अधीक्षक, वॉर्डन सर्वसाधारण. एकूण 61 पदे आहेत. आता यामध्ये महिला सुद्धा अर्ज करू शकतात. यामध्ये बघितलं तर एकूण पदे आपल्याला दिली आहेत. अनुसूचित जाती जमाती, एनटी बी सी डी, त्याच्यानंतर अराखीव 23 आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे या गृहपाल, अधीक्षक, वॉर्डन सर्वसाधारण पदे आपल्याला एकूण 61 दिलेली आहेत. यानंतरचं पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक. उच्च श्रेणी लघुलेखक, हायर ग्रेड स्टेनो. एकूण 10 पदे आहेत. ठीक आहे. एकूण 10 पदांमध्ये तुम्हाला प्रवर्गानुसार दिसेल की कशा प्रकारची पदसंख्या आहे प्रत्येक प्रवर्गातील वर्गवारीनुसार. ठीक आहे. आता याच्यासाठी लागणारे आपल्याला शैक्षणिक पात्रता काय आहे तेही आपण एकदा चेक करूयात. यानंतरचं पद आहे निम्न श्रेणी लघुलेखक, लोअर ग्रेड स्टेनो. टोटल जागा आहेत 3 आणि त्या प्रवर्गानुसार किती आहेत त्याही आपण बघायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर लघुटंकलेखक, स्टेनो टायपिस्टचे एकूण 9 जागा आहेत. एकूण 9 जागा आहेत लघुटंकलेखकच्या. रिक्त पदांचे सामाजिक आरक्षण आपल्या प्रवर्गानुसार दिलेलं आहे. तेही आपण चेक करायचं आहे. आता यामध्ये काय सांगितलं आहे, जाहिरातीत नमूद पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता ज्यामध्ये समांतर आरक्षणासाठी शासनाने संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार राहील हेही यामध्ये सांगितलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण पुढे बघत जाऊयात. खेळाडूंसाठी दिलेलं आरक्षण कशा प्रकारे असेल, अनाथ आरक्षण कशा प्रकारे असेल, माजी सैनिकांकरिता आरक्षण कशा प्रकारे असेल, आवश्यक प्रमाणपत्र काय काय लागणारे आहेत. त्यानंतर वेतन श्रेणी. आता यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखक जे आपण बघितल्या होत्या जागा, तर त्याचा पे लेवल जो आहे, सॅलरी पे लेवल जो आहे तो 44,900 पासून 1,42,000 पर्यंत आहे. म्हणजे जवळपास 1.5 लाखापर्यंत तुम्हाला इथे वेतन श्रेणीमान दिलेलं आहे. तर ते आपण प्रत्येक पदवारीनुसार चेक करायचं आहे. गृहपाल, अधीक्षक महिलांसाठी 38,600 पासून 1,22,800 पर्यंत आहे. गृहपाल अधीक्षक सर्वसाधारणसाठी 38,600 सेम तुम्हाला 1,22,800 पर्यंत आहे.
त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखकसाठी 41,800 पासून 1,32,300, समाज कल्याण निरीक्षकसाठी 35,400 पासून 1,12,400 पर्यंत, लघु टंकलेखकसाठी 25,500 पासून 81,100 पर्यंत तुम्हाला वेतन श्रेणी आहे. आता वयोमर्यादा जर आपण यामध्ये बघितली तर उच्च श्रेणी किमान सगळ्याची जी आहे ती 18 वर्ष पूर्ण असावीत. त्यानंतर मागासवर्गीयांसाठी इथे सांगितलेले आहे 43, 38, 43. ठीक आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी सुद्धा वयोमर्यादा दिलेली आहे. माजी सैनिकांसाठी सुद्धा वयोमर्यादा आहे. ग्रस्त किंवा भूकंपग्रस्त अंशकालीन कर्मचारी, दिव्यांग उमेदवारांसाठी सुद्धा वेगवेगळी वयोमर्यादा दिलेली आहे. तर ती तुमची 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्हाला काउंट करायचं आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता याच्यामध्ये गृहपाल अधीक्षक किंवा गृहपाल सर्वसाधारणसाठी ज्या पद आहे ज्याच्यामध्ये महिला आणि सर्वसाधारण यामध्ये फक्त तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी लागणारी आहे आणि सोबत MSCIT केलेली लागणार आहे. कोणत्याही शाखेची पदवी आणि MSCIT केलेलं सर्टिफिकेट तुमच्याकडे लागणार आहे. गृहपाल किंवा अधीक्षक सर्वसाधारण आणि महिलांसाठी. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकसाठी तुम्हाला यामध्ये जर बघितलं तर कोणत्याही शाखेची पदवी आणि तुम्हाला MSCIT सर्टिफिकेट लागणार आहे. म्हणजे 1 आणि 2 पदांसाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी लागेल. तसंच सेम समाज कल्याण निरीक्षकसाठी सुद्धा तुम्हाला MSCIT आणि कोणत्याही शाखेची पदवीधर म्हणजे या 3 प्रवर्गांसाठी कोणत्याही शाखेचे पदवीधर आणि सोबत MSCIT चं सर्टिफिकेट असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. यानंतरचा आहे उच्च श्रेणी लघुलेखक. शासनमान्य माध्यमिक शालांत परीक्षा बोर्ड SSC म्हणजे 10वी पासचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे. त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी, त्यानंतर उच्च श्रेणी लघुलेखक मराठी याच्यापैकी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजेत. 120 शब्द प्रति मिनिट. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे शॉर्ट हँड आहे लघुलेखन ते मराठी किंवा इंग्रजी असलं पाहिजे किंवा सांगितलं आहे त्याच्यापैकी कोणताही एक असेल तर तुम्ही हा अर्ज करू शकता. याच्यासोबत तुम्हाला टंकलेखन लागणार आहे 40 शब्द प्रति मिनिट. त्याच्यामध्ये सुद्धा एकतर इंग्रजी किंवा मराठी आणि तत्सम MSCIT चं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. निम्न श्रेणी लघुलेखक मध्ये शासनमान्य माध्यमिक शालांत बोर्डाची परीक्षा म्हणजे SSC सेम तुम्हाला म्हणजे इथे निम्न श्रेणी लघुलेखक आणि आपल्या उच्च श्रेणी लघुलेखकची जी पात्रता आहे ती सेमच आहे शैक्षणिक अर्हता. त्यामुळे तुम्ही अर्ज करताना कोणत्या पदासाठी करत आहात तेही एकदा चेक करा. इथे 120 शब्द प्रति मिनिट आहे आणि इथे 100 शब्द प्रति मिनिट आहे निम्न श्रेणीसाठी. ठीक आहे. आता लघु टंकलेखकसाठी जर आपण बघितलं तर शासनमान्य SSC ची तुमची परीक्षा झाली पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी. ठीक आहे. इथे काय आहे लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असले पाहिजे. ठीक आहे. म्हणजे एकतर तुमचं लघुलेखन असलं पाहिजे 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी किंवा मराठी या दोनपैकी कोणतंही एक तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. अशा प्रकारे एकूण 7 पदांसाठीची तुम्हाला शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. या एका पदामध्ये त्यांनी 2 पदं घेतलेली आहेत गृहपाल अधीक्षक आणि सर्वसाधारण आणि महिलांसाठीचं. यानंतर आहे अर्हता किंवा पात्रता गणण्याचा दिनांक तो त्यांनी सांगितलेला आहे. जसं वयोमर्यादेचा 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे. दिव्यांग आरक्षण कशा प्रकारे आहे तेही सांगितलेलं आहे. यानंतर सर्वसाधारण माहितीमध्ये सांगितले आहे की अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील. अर्ज सादर करण्याकरिता जे संकेतस्थळ आहे वेबसाईट तुम्हाला दिलेली आहे त्या वेबसाईटवरती जाऊनच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. म्हणजे अर्जाच्या वेळी काय तुम्हाला लागणार आहे फोटो आहे साईन आहे आणि ते फोटो साईन किती प्रमाणामध्ये लागणार आहे त्याबद्दल सगळी माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं आहे. अर्ज करण्याचा कालावधी त्यांनी सांगितला आहे 10 ऑक्टोबर पासून फॉर्म भरायला चालू झाले आहेत ते 11 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. याच्यासाठी परीक्षा शुल्क आहे खुल्या प्रवर्गासाठी 1000 आहे. मागास प्रवर्गासाठी 900 रुपये फी आहे. माजी सैनिकांना कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही असे सुद्धा सांगितलं आहे आणि हे नॉन रिफंडेबल असणार आहे हे आपल्याला माहिती आहे. जर आपल्याला जाहिरातीमध्ये एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करायचा असेल तर तेथे तुम्हाला प्रत्येक पदानुसार जे काही शुल्क आहे ते बंधनकारक आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे 10 ऑक्टोबर पासून फॉर्म भरायला चालू झाले आहेत ते 11 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. याच्यासाठी परीक्षा शुल्क आहे खुल्या प्रवर्गासाठी 1000 आहे. मागास प्रवर्गासाठी 900 रुपये फी आहे.
निवडीची पद्धत जर आपण बघितली तर यामध्ये वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये प्रत्येक उमेदवाराने अचूक उत्तर दिलेल्या प्रश्नांची संख्या गुणांसाठी विचारात घेतले जाईल. म्हणजे इथे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. जेवढे तुम्ही बरोबर करणार आहात तेवढे सगळे तुमचे काउंट होणार आहेत निवडीसाठी. ठीक आहे. परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये घेण्यात आलेली असल्यास वरीलप्रमाणे उमेदवाराने संपादित केलेले अंतिम गुण विविध सत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चाचणीमधील काठिण्य पातळी गुण समायोजित करून समतुल्य करण्यात येईल. म्हणजे नॉर्मलायझेशन प्रोसेस होईल, जिथे आपल्याला परीक्षा सत्र जर एकापेक्षा जास्त असतील तर. आता यामध्ये कशा प्रकारची एक्झाम असणार आहे ती बघूयात. कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे. ठीक आहे. यामध्ये प्रत्येक विषयानुसार किती मार्क आहेत? मराठीसाठी तुम्हाला 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजीसाठी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञानसाठी 25 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणीसाठी 25 प्रश्न 50 गुण. अशा प्रकारे एकूण 100 प्रश्न 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. यामध्ये परीक्षा केंद्र आणि परीक्षेबाबतच्या सर्वसाधारण सूचना आहेत. त्यानंतर अयोग्य वर्तन किंवा अयोग्य माध्यमांचा तुम्ही काय वापर केला तर काय प्रकारे तुमच्यावर कारवाई होऊ शकते. उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना आहेत म्हणजे परीक्षा केंद्र आहे, स्थळ, दिनांक याबद्दल सगळी माहिती. इथे परीक्षेचा कालावधी जरी 120 मिनिटाचा असला तरी आता आपल्याला माहिती आहे की जो आपल्याला टायमिंग दिलेला असतो रिपोर्टिंग टाइम त्याच्या आधी आपल्याला जाणं तिथे गरजेचं आहे. इतर अटी आणि काय दिलेले आहेत त्याही एकदा वाचून घ्या. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासाठी कोण कोण वैध आहे तेही एकदा सगळ्यांनी रीड करून घ्या. निवडीचा निकष सांगितला आहे. परीक्षा शुल्कचं भरणं ऑनलाईनच करावं लागेल. जे काही तुम्ही परीक्षा शुल्क भरणार आहात त्याचे तुमच्याकडे पावती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे ती जी काही ऑनलाईन रिसिट येईल ती तुम्ही तुमच्याकडे ठेवून द्यायची आहे. परीक्षा केंद्राची निवड, त्यानंतर काही प्रवेश प्रमाणपत्र बद्दल तुम्हाला माहिती दिली आहे. परीक्षेस प्रवेश कोणकोणत्या गोष्टींसाठी दिला जाईल आणि दिला जाणार नाही याबद्दल सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघितली आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स अँड प्रिपरेशन. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. माहिती आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपले जे बाकीचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत त्यालाही जॉईन करा. जर तुम्ही आत्तापर्यंत सरळ सेवेच्या परीक्षा दिल्या असतील आणि काही मार्कांसाठी तुम्ही वेटिंगला असाल किंवा सिलेक्शन झालं नसेल तर अशा प्रकारच्या या ज्या जाहिराती आहेत, आता महिला आणि बालकल्याण विभागाची जाहिरात आहे, आदिवासी विभाग भरती आहे आणि आपली ही समाज कल्याण विभागाची जाहिरात आहे. यासाठी तुम्ही नक्की फॉर्म भरा कारण सगळ्यांचा सिलेबस आणि परीक्षा घेण्याची जी निवडीची पद्धत आहे ती सारखी आहे. त्यामुळे फॉर्म सगळ्यांनी नक्की भरा.